भगवंतानं तोंड कशासाठी दिलाय? नामस्मरण करण्यासाठी. मग नामस्मरण केलेलं तर ह्याला खूप आवडतंय. मग आपण नामस्मरण केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. परंतु या तोंडाचा वापर आजकाल महिला मंडळ भांडणं करण्यासाठी करतात. बरोबर आहे का? एक बाई तर इतकी भांडणं करायची गावातल्या सरपंचानं तिला अशी घरं वाटून दिलते की सोमवारी ह्या गावामध्ये भांडायला जायचं, मंगळवारी ह्या घरी भांडायला जायचं, असे घरं वाटून दिले. मला सांगा ती म्हातारी किती भांडखोर असन? त्या अगोदर एक चॅप्टर म्हातारी सांगते बघा. एक म्हातारी रोज कचरवाडी ते बीड ते कचरवाडी प्रवास करायची. कशानं? एसटीनं. कुठं बसायची? कंडक्टरच्या शेजारीच. कुठं बसायची? कंडक्टरच्या शेजारीच. आणि रोज कंडक्टरला काजू बदाम खायला द्यायची. काजू बदामचा भाव माहिती का किती महाग आहेत? मग आता कंडक्टरला विचारायला की बाबा इतके महाग काजू बदाम, आणि बाई मला रोज काजू बदाम खाऊ घालती रोज, हिचा कोणी मुलगा नाही, हिचा नातू नाही मी. मग ह्यानं विचारलं का आजी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला देता, मी का देता तुम्ही? ती म्हणते ऐक, तू विचारू नये मी सांगू नये. काय? तू विचारू नये आणि मी बी सांगू नाही. ते म्हणतं नाही आजी सांगाच तुम्ही का देता तुम्ही मला काजू बदाम खायला? ती म्हणते हा ऐक, वय झालंय 85. काय वय झालंय 85, सगळी ते टाकून दी वाटत नाही म्हणून तुला देते. किती चॅप्टर म्हातारी म्हणा लागन. मग एक म्हातारी इतकी चॅप्टर होती, जिथं जाईन तिथं भांडणच करायची. तिच्या नातवाचं लग्न जमलं, तिला सांगितलंच नाही लग्न जमलंय म्हणून. या ट्रकीवाल्याला सांगितलं की तू पुढच्या दाराने येऊ नको, मागच्या दाराने ये. उतरायला हा ना, मागच्या दाराने ये. पण येऊ का एक म्हातारीचं इतकं पुण्य म्हणायला लागेल, ते ड्रायव्हरच बदलला ना ट्रकचा. ते पुढच्या दाराने आला आणि विचारते, 2-4 लेकरं खेळत होते. तिने विचारलं बाळ्या इकडे ही ट्रक कशासाठी आली? पोरग म्हणता आजच्या माहित नाही का आपल्या पिंट्याचं लग्न ठरलंय? बाई कळलं तर आग चळपायची आग मस्तकाला गेली. सगळे नातेवाईक बोलून घेतले आणि लग्नाच्या दिवशी लग्नाला सर्वजण गेले बरं का. आणि कुठं बसली? रुखोदा शेजारी. कुठं बसली? म्हाताऱ्या माया तिथंच बसते. आता तिच्या शेजारीच एक होती तिच्यासारखीच म्हातारी. हिला काय तलप आली. आता तंबाखूची कशी तलप येते का, तशी तिला तलप आली भांडणं खेळायची. ते म्हातारी लागली डावचायला. ए बाई, ती म्हणती कशाला डावची? ती म्हणती मी कुठं डावची, ते पेटलं. नवरदेव आता वाड्या पळतच आला ना. आजीला म्हटलं अगं आजी तू कशाला भांडणं करायला लागलीस? त्यामुळे तुला सांगितलं नव्हतं की लग्न जमलंय. ती म्हणती अरे बाबा ही मी काहीच वाटत नाही, ही माया मागं लागली. हा म्हणतो आता शांत बस, आता भांडणं करू नको. आणि म्हणतो ही म्हातारी कधी चचन काही की चचन म्हणजे मरण. विचारती काय म्हणला रे पिंट्या? ते लेकरू म्हणतं अगं आजे ते म्हणला कधी म्हातारी चचती काय की. चचती म्हणजे त्यानं सांगितलं जेवण. म्हातारी म्हणती मी कशाची चचते? वराट चचन. नवरदेव नवरी चचत्यान, वरमाया चचत्यान. मी काय चचले तर चचले नाही, तशीच बसले. विठ्ठल 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 असं कुठं बी बरळू नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय करा? मुखानं हरी नामस्मरण करा. नाम खूप श्रेष्ठ आहे हो, खूप श्रेष्ठ. माणसानं 100 कामं सोडून जेवण करावं. काय? माणसानं 100 कामं सोडून जेवण करावं, 1000 कामं सोडून अन्नदान करावं. सप्ताह चालू आहे, तुम्ही अन्नदान करा, देणगी द्या. महाराज तुम्ही 50 रुपये जरी दिली तरी तुमचं, पण कधी दिली? सगळ्यात आधी दिले तर तुमचं नाव आधी असेल. तुम्ही शेवटून 1000 द्या नाही तर 2000, तुमचं नाव शेवटलाच राहणार. म्हणून 1000 कामं सोडून दान करा. 1 कोटी कामं सोडून माणसानं
आंघोळ करावी काय आणि 2 कोटी कामं सोडून माझ्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या असं मी नाही सांगत शतकोटीमध्ये लिहिलं आहे. नाम खूप श्रेष्ठ आहे व हरिपाठा सुद्धा गगनाहुनी वाढ नाम आहे नाम गगनाहुनी वाढ नाम आहे नाम गगनाहुनी वाढ नाम आहे नाम गगनाहुनी वाढ नाम ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी झाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम कसं आहे गगनाहून वाढ नाम आहे. माऊली हरिपाठात वर्णन करतात बघा. आता कुणी विचार करत असेल नामस्मरण केल्यानंतर काय होतं. नाम घेतल्यानंतर आपलं किती पाप असू दे पर्वता एवढे पाप जळून जातात. घेता नाम विठोबाचे हो 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 पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे विठोबाचे हो पर्वत जळते पापाचे काय नामस्मरण केल्यानंतर काय होतं तर पर्वत एवढं जर पाप असलं तरी ते नष्ट होतं. म्हणून नामस्मरण करायचं पण एकाच देवाचं करायचं. कोणता तरी एकच देव आपला करायचा आणि त्याचंच नामस्मरण करायचं. आज कलियुगात कसं झालंय वार आला की भक्ती बदलायला लागली. समोर आलं की काय म्हणतात हे भोळ्या शंकरा हो हे भोळ्या शंकरा. काय आवडतंय सोमवारी आवडते बेलाचे पान जय हो पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान देवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. सोमवार दिवशी कोणता देव आहे शंकर. सोमवार गेला की आला मंगळवार. मंगळवार कुणाचा आहे हा अंबा माझी डोंगराची मैना मैना ग तिच्या विना जीव माझा राहिना. काय मंगळवारी कोण आहे अंबाबाई. बरं मंगळवार गेला आला कोणचा वार बुधवार. बुधवार कोणाचा आहे हा पांडुरंगाचा. बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. कोण आहे बुधवारी पांडुरंग. बुधवार गेला आता गुरुवार. गुरुवार कोणाचा आहे दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. हो
गुरुवार कोणाचा आहे? झोपल्या का? गुरुवार कोणाचा आहे? दत्ताचा. गुरुवार गेला की शुक्रवार. शुक्रवार कोणाचा आहे? डबल आंबा व्हायची ती ना, संतोषी माता. शुक्रवारी कोणाचा आहे? संतोषी माताचा. आता शुक्रवार गेला की शनिवार. शनिवार कोणाचा आहे? चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना. 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में. शनिवार कोणाचा आहे? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हनुमंताचा वार आहे शनिवार. तर रविवार कोणाचा आहे? मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हो हॅलो झाले का आठवड्याचे वार? हा, मला सांगायचं काय, आपलं या कलियुगात तसं चालू आहे की वार बदलला की भक्ती बदलती. सोमवार धरला की शनिवार धरायची गरज आहे का? आ नाही ना. पण पांडुरंग परमात्म्याला कसं आवडतं? एकाच देवाचं नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याला आवडतंय. आणखी काय आवडतंय त्याला? दुसऱ्या चरणात तुळशी माळा गळा गोपी चंदन तिळा. 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 तुळशी माळा गोपी चंदन तिळा. तुळशी माळा गळा 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 गोपी चंदन तिळा. हृदयी कन्नडा वैष्णवाच्या. तुळशी माळा गळा गोपी चंदन तिळा. 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 तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणखी काय आवडते बरं? नामाचं उच्चार तर आवडतोय, तर आणखी काय आवडतंय? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. बरोबर? इथं कितीक जणाच्या आहे आणि कितीक जणाच्या नाही. काय की मागं 2-3 वर्षापूर्वी ते कोरोना आलता का, बरेच काय माळा काढल्या हो. बऱ्याच जणांनी माळा काढल्या, पण जे जाणार होतं ते गेलंच ना. काय माळा काढून उपयोग आहे? माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतंय? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा आणि मनामध्ये संतांविषयी कळवळा. हे आवडतंय. आता हे आवडतंय, मग आणखी जर काय आवडतंय
तिसऱ्या चरणात. आषाढी कार्तिकी जय पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी 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 पंढरीची वारी. साधन निर्धारी आना नाही. साधन निर्धारी आना नाही. साग गाग साग गाग साम माम मध दद निद पम गरे सा. साग गाग साग गाग साम माम मध दद निद पम गरे सा. निज निज धनि धनि पद पद मप मप गम गम रे ग पम गरे सा. निज निज धनि धनि पद पद मप मप गम गम रे ग पम गरे सा. साधन निर्धारी आना नाही. साधन निर्धारी आना नाही. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. 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 गोपीचंद. आणखी काय आवडते देवाला? आषाढी कार्तिकीची वारी, पंढरपूरची वारी. आता इथं किती जण पंढरपूरला जाऊन गेले तर काय काय की बसले घरी. असंच एका बाबाला म्हणायचे, बाबा चला पंढरपूरला. ते म्हणायचं पप्प्याचं लग्न जमलंय, येऊ पुढच्या वेळेस. बरं लग्न झालं, पुन्हा दुसऱ्या ट्रिपला म्हणायचं, बाबा चला ना वारीला. पप्प्याला लेकरू झाले, माझ्याशिवाय रथच नाही. बरं रथ नाही तर राहिलं. तिसऱ्या ट्रिपला आपण म्हणावं, बाबा चला ना वारीला. ते म्हणतं पप्प्याच्या पोराचं लगीन जमले, ज्याशिवाय पोरगा हातात दांडा घेत नाही त्याशिवाय ते बी हातात झेंडा घेत नाही. मला सांगायचं काय, देवाला काय आवडतंय? आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी. साधन निर्धारी आन नाही. आता आपण एकदा सगळे पंढरपूरला जाऊन येऊ बर का. चला का घरी गेलं? घरी गेलतात का तुम्ही? भजन म्हणता म्हणता हे मन तुमचं कुठं बी जाऊ शकतं. मनासारखं चंचल कुणीच नाही. चंचल चपळता येताना लगे वेळ. 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 मन चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येताना
मन किती चंचल आहे, माकडापेक्षा मन चंचल आहे. माकड किती चपळ असतं व, त्याच्यापेक्षा चंचल कोण आहे? मन. आता मी म्हणलं तर पंढरपूरला जाऊन या, काहीचे मन इकडे घरी गेले असते, घराला कुलूप लावलं का नाही, शिळी घरात बांधली का नाही, बरोबर आहे का? पंढरपूरला जर कित्येक जण इथून जाऊन आले पंढरपूरला, वरबोट करा. कोण कोण जाऊन आलं? आलात का बाबा? दर्शन घ्या त्यांचं. माझ्या देवाला काय आवडतंय? काय आवडतंय? पंढरपूरची वाडी, आषाढी कार्तिकीची वारी. आणि ऐका, जो व्यक्ती नामस्मरण करतो, जो व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे आणि ज्याच्या मनामध्ये संतांविषयी कळवळ आहे, जो माणूस, जो व्यक्ती पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी करतो, तो व्यक्ती माझ्या भगवंताला आवडतो. तेच महाराज अभंगाच्या शेवटी सांगतो. एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, 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 तो देवा परम पूज जगे, तो देवा परम पूज जगे, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, कळवळा. हा हृदयी कळवळा वैष्णवाचा, या जगामध्ये वंदनीय ठरतो एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. सर्वांनी हात वरती घ्या, टाईट 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 घ्या. मध्ये कमान हात खालीत वरती घ्या. घेतले का? आता मोठ्यानं भजन करायचंय. ठोबार खुमाई, 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 ठोबार खुमाई,
धन्यवाद. खाली घ्या घ्या म्हणायच्या आधी खाली घेतले. झालेली सेवा गुरुवारी हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी यांच्या आशीर्वादानं तसेच भगवंताच्या आशीर्वादानं काय हुकलं चुकलं असेल अभंगातून कीर्तन सोडण्यातून तर तुमची मुलगी म्हणून माफ करा. एक असली तर दुसरी समजा, दुसरी असली तर तिसरी समजा, तिसरी असली तर चौथी समजा, आणि ज्याला कोणीच नाही ते दत्तच घ्या. दत्त जमतंय का? हुकला चुकला असेल तर मुलगी म्हणून क्षमा करा. तसंच सुंदर अशी गायनाची साथ केली अशा हरिभक्त परायण संगीताताई पांचाळ खूप मोठ्या गायनाच्या रे. टाळी वाजवा. आम्हाला वाटलं पण नव्हतं की तुम्ही एवढा लेल गायनाचार्य आमच्या कीर्तनात असताल. हे ताई हे गायनाचार्य सर्वच गोदावरीताई मुंडे सोबत असतात बघा. गोदावरीताई सर्वांनाच माहीत असतील बरोबर. ही सगळे त्यांच्या टीममधले आहेत बरोबर. तरी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तसाच पंचपदी केलेले आपल्या सुवर्णाताई त्यांचेसुद्धा खूप धन्यवाद. महाराज त्यांना एक कार्यक्रम नसतो, रातभर जागायचं असतं म्हणून खाली बसल्या थोडं जरा काहीतरी होत असेल. तसेच आपल्या सीताताई आव्हाड की ज्यांनी मला इथं कीर्तन करायची संधी दिली. खूप धन्यवाद तुमचे की आमच्यासारख्या बारक्याला तुम्ही उंच करत आहात. तसेच आमच्या संगीताताईच्या आई त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होते. महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. व्यासपीठ सुनीताताई. हा सॉरी. आपल्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्या की ज्यांना माऊलींचा आशीर्वाद आहे असं आपल्या सुनीताताई आव्हाड तुम्ही बी यांच्याच भाकीतले दिसतात. त्यांचे खूप खूप धन्यवाद. पीटी मास्तर आमच्या अंकिताताई खूप धन्यवाद. तसेच साऊंड सिस्टीमवाले की ज्यांनी सुरुवातीपासून सांगण्याचं म्हणजे सांगायलाच लागलं नाही की असा आवाज करा तसा आवाज करा. खूप छान साऊंड सिस्टीम आहे. तरी सिस्टीमवाल्या भैयाचे काकाचे धन्यवाद. तसेच हे दोन चोपदार कटाळे जरा ते झालं आता झालं. चोपदाराच्या चरणी नतमस्तक होते. तसेच आमचे सर्वांच्या चरणी धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली